भारताची प्रमुख शहरं पर्यावरणाच्या समस्येनं ग्रासली आहेत। जिथं नागरिकांना हवंय निसर्गाचं सान्निध्य, तिथे शहरं मात्र झुंजत आहेत एका गंभीर पर्यावरणीय आव्हानाशी। हे आव्हान आहे रॉक पिजन अर्थात कबुतरं, म्हणजेच पारव्यांच्या संख्येतली विस्फोटक वाढ। डोळ्यातील नारिंगी छटा आणि पिसांवरची चमकदार लावण्यता घेऊन या पारव्यांनी शहरांमध्ये आपला प्रभाव पाडला आहे। करुणा भावनेतून त्यांना खाद्यदान देण्याची प्रथा वाढली आहे, परंतु या कृतीमुळे पारव्यांची संख्या बेसुमार वाढून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय। माझे आजोबा दर्शन झाल्याच्या नंतर इथे कबुतरांना दाणे टाकायला घेऊन यायचे। आता माझे आजोबा नाही आहेत, पण मी त्यांच्यासोबत जे क्षण केले घालवले ते मी आताही अजूनही करतो। मी दर शनिवारी मंदिरात येतो, त्यानंतर मी कबुतरांना खाणं दाणे टाकतो। करुणा भावनेतून खाद्यदानाची प्रथा इथल्या संस्कृती आणि धार्मिकतेत खोलवर रुजली आहे। कबूतरखान्यांपासून ते निवासी संकुलांपर्यंत शहरभर या करुणा खाद्यदानाचा प्रादुर्भाव दिसून येतो। परिणामी सर्वत्रच पसरलेल्या पारव्यांच्या विष्ठेतून नागरिकांमध्ये श्वसनविकारांचा संसर्ग उद्भवत आहे। कॉमनेस्ट आजार जो होऊ शकतो ह्या एक्सपोजरमुळे ते आहे हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस। तर हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिसमध्ये 3 प्रकार असतात, त्याचे ग्रेडिंग असते। अक्यूट असतं, सब अक्यूट असतं आणि क्रॉनिक असतं। तर ह्यामध्ये अक्यूट कुठल्याही आजारासारखा असू शकतो, साधा सर्दी खोकला पण असाच प्रेझेंट होऊ शकतो, पण तो वारंवार झाला तर त्याला सब अक्यूट म्हणतात आणि सतत व्हायला लागला तर क्रॉनिक म्हणतात। क्रॉनिकमध्ये फुफ्फुसाची डॅमेज भरपूर होते आणि त्याच्यामुळे पेशंट्सना कंटिन्युअस ट्रीटमेंट घ्यावं लागतं। काही लोकांना ऑक्सिजनची पण गरज पडू शकते, काही लोकांना लंग ट्रान्सप्लांटची पण गरज पडू शकते। शहरी परिसंस्थेच्या संतुलनालाही हे बाधक आहे। इथल्या नगर रचनेशी हे पारवे जुळवून तर घेतात, पण परिसंस्थेचे संतुलन बिघडवतात। एवढं प्रॉलिफिक ब्रीडिंग यांचं प्रजनन एवढ्या मोठ्या संख्येत करू शकतात, ह्याला आपण कारणीभूत आहोत का? कारण आपण त्यांना एवढं खाणं देतो। बाकी तुम्ही जगभरात सगळीकडे बघायला गेलात तर सगळे क्लायमॅटिक फॅक्टर्स, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, हॅबिटॅट डिस्ट्रक्शन, म्हणजे जे काय जंगल आपण कमी करतोय, या सगळ्या गोष्टींमुळे बाकी सगळ्या ऑलमोस्ट पक्ष्यांची संख्या कमी होते। पण फक्त अर्बन एरियाजमध्ये बघायला गेलं तर कबूतर, कावळे आणि ब्लॅक काईट किंवा घार आपण ज्याला म्हणतो, त्यांचं पॉप्युलेशन वाढतंय का? कारण हे सगळे आपल्या फॅक्टर्समुळे झालेल्या गोष्टी आहेत। आता आपल्याकडे एरिया एवढाच आहे, आपल्याकडे जागा कमी, आपण मुंबईत राहतो, त्या छोट्या एरियात जर एकच पक्षी किंवा एकच प्राणी असा खूप जास्त वाढला तर त्याचा ऑफकोर्स हा इम्पॅक्ट बाकी प्राण्यांवर आणि पक्ष्यांवर डेफिनेटली होऊन जातो। रस्त्यांच्या कडेला दिसणारे कचऱ्याचे ढीग मांसाहारी पक्ष्यांसाठी, उदाहरणार्थ कावळे आणि घारींसाठी अनैसर्गिकरित्या मोठा अन्नस्रोत पुरवतात। त्यामुळे या पक्ष्यांची संख्या झपाट्याने वाढते। परिणामी झाडांवर घरटी करून राहणाऱ्या लहान पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे। प्रत्येक पक्षी आपले अन्न निसर्गात शोधतो, पण पारवा ही आता एक बिघडलेली प्रजाती बनली आहे। त्यांचे एकमेव काम म्हणजे प्रजनन। लोक त्यांना खायला घालून फक्त त्यांची संख्या वाढवतात। ही गोष्ट जैवविविधतेसाठी उपयोगी नाही आणि मानवी आरोग्यासाठीही धोकादायक आहे। ही एक मानवनिर्मित समस्या आहे। नैसर्गिक परिस्थितीत असे घडत नाही। पारव्यांची संख्या इतकी प्रचंड वाढली आहे की त्यांनी स्थानिक पक्षी प्रजातींना हद्दपार केलंय। या कारणास्तव लहान पक्ष्यांद्वारे होणारे कीटक नियंत्रण, परागीकरण आणि बीजप्रसाराच्या महत्त्वाच्या कार्यांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे। पूर्वीचा मंजूळ पक्षारव, उदाहरणार्थ बुलबुल, शिंपी, तांबट आणि बुरखादारी हळद्या यांचे आवाज आता क्वचितच ऐकू येतात आणि त्याऐवजी कावळे आणि घारींच्या आवाजाने आसमंत भरून गेला आहे। सरकार कबूतरखान्यांवर बंदी घालून सार्वजनिक ठिकाणी पारव्यांना खायला घातल्यास दंड आकारून आणि वर्तमानपत्राद्वारेही प्रबोधन करून उपाययोजना करत आहे। वास्तविक पाहता या वाढत्या संख्येमुळे जैवविविधतेवरती सुद्धा परिणाम होतो आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे की ह्या कबुतरांची जी विष्ठा आहे किंवा त्यांच्या
शरीरामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस असतात. त्यामुळे आज जवळजवळ 60 विविध प्रकारचे आजार हे नागरिकांना होतात असं दिसून येत आहे. त्यामुळे आमचा प्रयत्न असतो की नागरिकांनी कबुतरांची संख्या वाढण्यासाठी त्यांना फीडिंग करू नये. त्या संदर्भात कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत, दंडाची तरतूद सुद्धा आहे आणि अशा प्रकारे आम्ही नागरिकांना आवाहन करत असतो की आपण कबुतरांची संख्या वाढली नाही पाहिजे यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करावं. परंतु परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा उपाय एकच आहे, सर्वांचे सामूहिक प्रयत्न. BNHS सारख्या संस्था संशोधन, प्रबोधन आणि कायदेशीर उपायांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आम्ही पारव्यांच्या विरोधात नाही, परंतु त्यांना करुणा भावनेतून खाद्यदानाच्या विरोधात आहोत, जे पर्यावरणीय संतुलनास सातत्याने धोक्यात आणत आहेत. आपल्या वर्तनातील छोटासा बदलही पर्यावरण, जैवविविधता आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी मोठी मदत करू शकतो. आपणही या बदलाचा भाग होऊ शकता. छोटी कृती, मोठी व्याप्ती. वन्यजीव प्रजातींच्या संवर्धन उपक्रमांसाठी योगदान द्या. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना दत्तक घेऊन त्यांची काळजी घ्या. मियावाकी जंगलासारख्या अभिनव संकल्पना किंवा स्थानिक झाडांच्या लागवडीचे आणि देखभालीचे कार्यक्रम प्रायोजित करा. स्थानिक हरित क्षेत्रे जपण्याची जबाबदारी घ्या. जैवविविधता जपण्याबाबत लोकांचे प्रबोधन करा.